नमस्कार, मी श्वेता, वास्तू सल्लागार आणि एक न्यूमरोलॉजिस्ट शिवाय LLP प्रॅक्टिशनर. तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आजही मी घेऊन आलेली आहे. बघा, मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत. खूप मुलं आपल्या घरामध्ये असतात, दंगा करत असतात आणि दंगा मुलांनी केलाच पाहिजे. तर या दंगा करणाऱ्या मुलांचा आपल्याला कधी कधी फार कंटाळा येतो, कारण ही मुलं हळूहळू चिडचिडी बनत जातात. कोणत्याही गोष्टी ते ऐकत नाही, मोबाईलकडे जास्त अट्रॅक्ट होतात. मोबाईल त्यांच्या हातून त्यांना सोडवत नाही आणि मग आपण जर त्यांना एखादं काम सांगितलं तर ते लगेच चिडतात आणि आपल्याला उलट उत्तरं करतात, आणि जे आपल्याला अजिबात आवडत नाही. आपल्या मुलांनी चांगलं वागावं, चांगलं राहावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं. मग आपण त्यासाठी काय प्रयत्न करतो? एखादं काम आपल्याला करायचं असेल तर आपण स्वतःहून असे काही पालक मी बघितलेले आहेत की जे स्वतःहूनच मुलांना मोबाईल देतात आणि आपलं काम करत असतात, आणि याच प्रकारे मुलांना सवय लागते. पण थोडंसं कंट्रोल पालकांनी सुद्धा करायचं आहे. बरेचसे पालक कामाला जातात, घरात नसतात, अवेलेबल नसतात. त्यावेळी मुलं ही आजी आजोबांकडे सोपवलेली असतात किंवा डे केअरमध्ये ठेवलेली असतात. तर अशा मुलांनासुद्धा मोबाईलकडे अट्रॅक्ट होणं वाढलेलं आहे. किंवा आजी आजोबांना तर त्यांचं काही काम करायचं असेल तर तेही सर्रास मुलांच्या हातात मोबाईल देतात आणि मुलं त्यांचं मुळात ऐकत नाहीत. त्यामुळं ते कंटिन्यू त्या मोबाईल किंवा TV म्हणजे काहीही झालं तरी स्क्रीनच्या समोर असतात. मग अशा वेळेस काय करायचं? जेव्हा कंटिन्यू मुलं मोबाईल खेळतात तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये असं काही केमिकल रिलीज व्हायला लागतं, डोपामिन नावाचं, जे त्यांना जास्त आणखीन हवं आहे, आणखीन मला हे बघायचं आहे असं ॲडिक्शन निर्माण करतं आणि मग मुलं त्याच्या आहारी जातात. मग त्यावेळी आपण काही करू शकत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपण फॉलो करू शकतो. खास करून आई वडील या गोष्टी फॉलो करू शकतात आणि मुलांना ते सांगू शकतात. तर मुलांना या गोष्टी कशा पटवून द्यायच्या आणि मुलांना हे कसं सांगायचं, शिवाय मुलांचं जे मन आहे ते इतर ठिकाणी कसं वळवायचं, कोणत्या गोष्टी करायला मुलांना जास्त बोर होतं पण त्या जर गरजेच्या असतील तर मुलांनी त्या केल्याच पाहिजे, तर आपण हे सगळं त्यांच्या मनामध्ये कसं ठासवू शकतो किंवा कसं त्यांना हे सांगू शकतो की तुम्ही कोणत्या गोष्टीची तयारी केली पाहिजे, तुम्ही काय पाहिलं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, किंवा आणखीन तुम्हाला वागायचं कसं आहे, बोलायचं कसं आहे, मोठ्यांचा आदर कसा ठेवायचा आहे, या सगळ्या संस्काराच्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं आत्ताची मुलं ऐकत नाही. पण काही गोष्टी अशा असतात ज्या असणं, वागणं आणि त्या गोष्टी करणं हे मॅन्डेटरी असतं. हे खूप महत्त्वाचं असतं, कारण हा मूल्यांचा विषय, मूल्यांचा तत्वांचा विषय असतो आणि हे प्रत्येक मुलाला आत्ता जमलंच पाहिजे, कारण त्यांना अजून अख्खं आयुष्य काढायचं आहे. तर हा विचार करता पालकांनी यामध्ये थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तुमच्या या प्रश्नांवर उत्तर म्हणून मी एक छोटंसं आणि छान असं एक तासाभराचं एक सेशन किंवा एक वर्कशॉप घेऊन आलेली आहे. हे वर्कशॉप तुम्ही नक्कीच अटेंड करा. या वर्कशॉपमध्ये पालकांनी मुलांकडून काय करून घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. शिवाय कोणतेही मुलं ऐकत नाही तर त्यांच्याकडून कोणत्या पद्धतीने तुम्हाला काम करवून घ्यायचं आहे हे सांगण्यात येणार आहे. अशातच मुलांचा फोकस हलणं म्हणजे मोबाईलवरून फोकस हलवून तो अभ्यासावर कसा येईल, मुलं स्वतःहून गोष्टी कसे करतील, कोणतीही गोष्ट स्वतःहून करण्याची तयारी किंवा तो आत्मविश्वास मुलांमध्ये कसा जागृत होईल या गोष्टी सांगणार आहे. बरेचसे पालक जेव्हा मुलांना काही सांगतात, आधी मुलं नाही 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 मी नाही करणार असं सांगतात आणि सरळ ते काम टाळून देतात. त्यांना ते करायची इच्छाही नसते आणि ते करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. मग अशा वेळेला मुलांकडून ते काम कसं करून घ्यायचं, ते काम करताना जी पालकांची पद्धत आहे सांगण्याची, ती पद्धत कशी चुकते की बरोबर आहे, किंवा ती अजून चांगली कशी झाली पाहिजे याबद्दल मी बोलणार आहे. तसंच मुलांचे जे 7 चक्रास असतात त्या 7 चक्रामध्ये मुलांचा कोणता चक्रा हा इम्बॅलन्स असेल तर त्याचे बदल काय होतात किंवा त्याचे परिणाम काय घडून येतात आणि मुलं कशी बदलतात आणि ते आपल्याला बॅलन्स कसं करता येईल आणि बॅलन्स केल्यानंतर
त्याचे काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये या वर्कशॉपमध्ये तुम्हाला सांगण्यात येतील. शिवाय मुलांकडून छोट्या छोट्या मेडिटेशनच्या पद्धती शिकवल्या जाणार आहे, ज्या मुलांकडून तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. म्हणजे हे मेडिटेशन अगदी सुरुवातीला मजेशीर स्वरूपाचे असतात. याच्यामुळे काय होतं, मुलांना समजतं की आपल्याला मेडिटेशन कसं करायचं आहे, मेडिटेशन म्हणजे काय, हे मुलांना कसं सांगायचं हे सुद्धा पालकांना समजावून सांगण्यात येणार आहे. आणि याच्या अगदी पालकांना समजावून सांगणार याचा अर्थ पालकांना काही ट्रिक्स देणार, जिथे मुलं गडबड करतात आणि पालक नेमका तिथेच चुका करतात, त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. त्यासाठी या वर्कशॉपमध्ये अगदी सुंदर पद्धतीने या गोष्टींना एक वेआउट केलेला आहे किंवा एक वाट दिलेली आहे. त्यामुळे हे वर्कशॉप खूप हेल्दी होणार आहे. खूप सारे माझे क्लायंट्स हे वर्कशॉप अटेंड करतात. तर तुम्हीही हे वर्कशॉप नक्कीच अटेंड करा आणि तुमच्या मुलांमध्ये तुम्ही स्वतः बदल घडवा. इतर ठिकाणी पाठवण्यापेक्षा किंवा संस्कार वर्ग वगैरे आपण पाठवतो, तिथे मुलांमध्ये बदल घडतात. कारण मी सुद्धा संस्कार वर्ग घेते, तिथे मुलांमध्ये बदल घडतात. कारण हेच सगळं मी तिथे मुलांकडून करून घेत असते. तर या सगळ्या गोष्टी पालकांना सुद्धा करता येतील. जर पालकांनी व्यवस्थितपणे या गोष्टी हँडल केल्या तर त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये एक बॉन्ड तयार होईल. आणि तो बॉन्ड जेव्हा तयार होतो तेव्हा कोणतीही गोष्ट आपण जेव्हा सांगतो, मुलं चुटकीसरशी ती गोष्ट ऐकतात आणि ती फॉलो करतात. मुलांच्या मनामध्ये कोणत्या गोष्टी बसवायच्या, कोणत्या गोष्टी काढायच्या, याचासुद्धा खूप सुंदर सुंदर ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे. शिवाय मुलांकडून जर एखादी गोष्ट तुम्हाला करून घ्यायची असेल तर त्याचं मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे सुद्धा आईवडिलांना एक टास्क असतो आणि तो टास्क अगदी इझिली कंप्लीट होईल या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की हे मॅनिफेस्टेशन तुम्हाला कसं करायचे, जेणेकरून तुम्ही मुलांकडून ती गोष्ट करवून घेऊ शकता किंवा मुलं ॲटोमॅटिकली त्या पद्धतीने सुधारतील. ही गोष्टसुद्धा तुम्हाला यामध्ये सांगण्यात येणार आहे. असं एक छोटंसं वर्कशॉप मी अरेंज केलेलं आहे. येत्या रविवारी हे वर्कशॉप असणार आहे. तर या रविवारचं हे वर्कशॉप प्रत्येक पालकाने नक्कीच अटेंड करावं, कारण खूप मजा येणार आहे, खूप नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मुलांशी तुमचा बॉन्ड कसा तयार होईल हे आम्ही पाहणार आहोत आणि तुम्हाला तितक्या गोष्टी आम्ही देणार आहोत, हे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे समजावात यासाठी तुम्हाला त्याची PDF-सुद्धा मिळेल. आणि तुम्ही हे वर्कशॉप जेव्हा अटेंड कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की आणखीन आपल्या मुलांमध्ये आपण काय बदल करू शकतो किंवा कशाची गरज आहे, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला समजतील. तर हे वर्कशॉप नक्कीच अटेंड करा. एक छोटीशी फीज मी या वर्कशॉपसाठी ठेवलेली आहे. फक्त 199 रुपये म्हणजे 199 रुपीज याची फी असणार आहे. ही फी भरून ही फी तुमच्यासाठी नक्कीच जास्त नाही आहे आपल्या पाल्यापेक्षा, कारण आपल्या पाल्याला व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी हा वर्कशॉप आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांचा थोडासा हातभार आहे. तर हे वर्कशॉप नक्कीच अटेंड करा अशी माझी आग्रहाची सगळ्यांना विनंती आहे. तर हा वर्कशॉप तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. हा वर्कशॉप आणि हा जो व्हिडिओ आहे या वर्कशॉपच्या रिलेटेड हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचवा, तुमच्या ग्रुपमध्ये टाका, मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून त्यांच्याही मुलांना सुधारण्यासाठी त्या पालकांनासुद्धा एक दिशा मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वर्कशॉप नक्कीच अटेंड करा, मी वाट पाहत आहे.